मोठा भाऊ आपणच, निलेश राणेंनी केलं सिद्ध. कोकणात शिंदे गटाची सरशी. नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांना पराभवाचा धक्का. राणे बंधूंमधील राजकीय लढाईत निलेश राणेंची सरशी. राणे कुटुंबात कही खुशी कही गम. राजकारणामध्ये दोन भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकलेत ही परिस्थिती काही नवी नाही. आजवर अनेक ठिकाणी भावाभावात अशा अनेक राजकीय लढाया लढल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रात राजकीय भाऊबंदकीचं नाट्य हे अनेकदा रंगलेलं आहे. कोकणात निवडणूक असली की राडा झाला नाही असं कधी घडलेलं नाही. यावेळी हा राजकीय राडा राणे कुटुंबातच लढला गेला होता. एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आमदार निलेश राणे आणि भाजपचे आमदार आणि मंत्री असलेले नितेश राणे या दोघांनी कोकणातली लढाई प्रतिष्ठेची केली होती. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंकडून टोकाचे आरोप झाले होते. त्यांच्या जोडीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा कोकणात विशेष रस घेतल्यानं कोकणातल्या निवडणुकीत वादाचे रंग अधिक गडद बनले होते. मात्र या निवडणुकीच्या निकालात निलेश राणे यांनी राज्यात भाजप जरी मोठा पक्ष असला तरी कोकणातल्या लाल मातीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलंय. आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत. तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये. राणे बंधूंमधील राजकीय लढाईमध्ये निलेश राणेंनी सरशी साधलेली आहे. मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केला. कणकवलीमध्ये सुद्धा नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय. निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी विजय मिळवलाय. या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे, भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली करावी असा जो आम्ही एक नारा दिलेला होता. आणि सगळे शहर विकास आघाडीमध्ये सगळे पक्ष आम्ही सामील झालेलो होतो. आणि जनतेमध्ये अवघ्या काही दिवसामध्ये मला वाटतं 10 ते 12 दिवसच मिळाले असतील. या 12 दिवसामध्ये कणकवलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं, ती लाट निर्माण करणं, परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मी कणकवलीकरांचा फार मोठा ऋणी आहे. कोकणात केलेले दावे भाजपला वास्तवात उतरवता आले नाहीत. नितेश राणेंनी खुल्या मनानं हा पराभव मान्य करत आपण कुठे कमी पडलो याचं आत्मचिंतन करणार असल्याचं सांगितलं. निवडणुकीमध्ये काही मतभेद जरी असले तरी विजयी उमेदवारांचं कौतुक आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांनी योग्य पावलं उचलावीत असं सांगत नितेश राणेंनी मोठ्या भावाचा विजय मान्य केलाय. प्रभारी म्हणून त्यांच्याकडे पद होतं ते आदरणीय निलेशजी राणेंचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या जिल्हा प्रमुखांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगली लढत त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचं पण नेतृत्व आदरणीय निलेशजींनीच केलेलं होतं. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत, कुठे कुठे कमी पडू शकतो याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला. काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावं लागतं ते केलं. प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतो. त्यांनी सुद्धा त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. भाजप माझ्यासाठी वेगळा नाही, मरेपर्यंत भाजपला वेगळा मानू शकत नाही, तोही परिवारच आहे. आज निवडून आलो हा जनतेचा विजय आहे. परिवार तसाच अबाधित राहणार असं वडिलकीचं वक्तव्य करत निलेश राणेंनी निवडणुकीमध्ये झालेल्या भाऊबंदकीवर पूर्णतः पडदा टाकलाय. कोकणातील चर्चित निवडणूक आणि दोन भावांमधील मतभेद आता मिटलेत. दोघांमधील मिटलेला हा वादतळ कोकणातील विकासाची वाट ठरावा अशी कोकणवासियांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.